बोला, झालंय का? बोला अजून कुणाचा? 5350 चुकलं. बोला पुढे. ऑप्शन पण नाही. हा बोल बाळा किती? चुकलं. बोला पुढे. चुकलं. घन करायचे बाळांनो. घन चुकले कसे काय? अकराचा घन केला नाही तुम्ही? 1231 का 331 आहे? मग चुकणारच ना. बोला पटपट. सांगा पटपट. लई वेळ घेतला बाळांनो. 2166 नाही, चुकला. कारण 2000 1000 वरच मिळवल्यास बाळा तिथं 2000 होते आणि वरच्या 4356. व्हेरी गुड, छान आलंय बरोबर. दिव्याच आलंय बरोबर. काय रे बाकी काय नाही. उभी करून दे. कसं पण करून तिनं उत्तर काढलं का नाही? तुमचं काहीच नाही आलं की मग यायला पाहिजे होतं का नव्हतं? सांगा. तुमचं का आलेलं नाहीये मग? चला काय सूत्र वापरायचं इकडे बघा. n ब्रॅकेट मध्ये n+1 डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. हा हे सूत्र वापरायचं. चला हा हे घनासाठी लक्षात ठेवायचं. हा n म्हणजे शेवटचं. नाही काय स्क्वेअरच करायचा. ते शॉर्टकट आहे, त्याला लक्षात ठेवा. पटकन सुटेल एक्झाम्पल. नाही तर किती वेळ गेला बघा बरं तुम्ही. जाता गेला की नाही सांगा. 4-5 मिनिटं तर सहज जाते. त्याच्यात पण उत्तर करू. 11 ठीक आहे. n म्हणजेच किती येणार? 11 गुणिले n+1 म्हणजेच किती? 11 अधिक 1 ना, म्हणजेच 12 आणि भागिले 2 करा आणि ह्याचा वर्ग करा. बेस अख्ख 12. हा छान. डायरेक्ट असं डोकं चाललं पाहिजे. 66 चा वर्ग. चला 66 चा वर्ग. चुकलं का? बर मग 66 चा वर्ग करा. आवरा पटपट. 66 चा वर्ग 66 गुणिले 66 आवरा बरोबर. 60 चा वर्ग 36 आणि 60 गुणिले करा. मला उत्तर सांगा फक्त. काय चुकलं का? नाही चुकलं. 4356. 36 येणार आणि 4356. हा बरोबर आहे. 4356. आता चुकवायचं नाहीये. कळालं का? म्हणून मी ऑप्शन्स मगाशी मुद्दामच दिले. दिव्या चला घ्या पुढचे. थांबते. मग काय बाळा ऍड करायचं प्रत्येक वेळेस. नवीन रोज काय शिकवलं का लगेच त्याच्यात ऍड करायचं. नाही मग कसं करून चालेल? सगळं चुकणारच की उत्तर. अजून 6 मिनिटं देऊन ब्रेक द्यायची. चला पुढचं घ्या. 1 ते 100 पर्यंत संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंत संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंत संख्यामध्ये एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत? 8. बरोबर आहे. घ्या. पर्यंत एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत? जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. किती येणार बोला? 8. छान. लिहा बरोबर. कुठल्या आहेत सांगा. 2 पाठ. 11 13 3 5 5 7 11 13 17 19 29 30 41 झाले. लिहा बरोबर. एका लाईनला 4 करायच्या, पुढच्या लाईनला 4 करायच्या. आवरा बरोबर. 90 ना जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या.
हा 10वा काय 3 5 दुसरा 5 7 11 13 बोला ना बरं. 17 19 हा 29 हा 41 43 हा 59 61 59 61 हा 71 71 73 छान झालं जमलं. जोडमूळ संख्यांच्या जोड्या. त्याला अजून घनते नेक्स्ट घ्या 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. लिहा आता मी बोर्डवर लिहित नाही. झालं ना हे बाळा हा पुढचं घ्या 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. पटकन डोळ्यासमोर आणायची. सर्वात मोठी 2 अंकीची मूळ संख्या हा व सर्वात लहान विषम मूळ संख्या. मूळ संख्या हा ऐका 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांच्या गुणाकारातून मिळणाऱ्या संख्येला झालं का गुणाकारातून. अरे काय झालं बाळा कार्तिक कुठं राहिलास 2 अंकी नीट ऐका की बाळांनो आता आपण 7वीला गेलो. एक एक लहान बाळासारखं एक एक हे शब्द सांगायचा का मी अखंड एक वाक्य लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा म्हणजे ब्रेन फटफट ग्रास्प करेल सगळं. ऐका आता 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या झालं का सर्वात लहान विषम मूळ संख्या यांच्या गुणाकारातून मिळणाऱ्या संख्येला पर्यायातील कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. मिळणाऱ्या संख्येला पर्यायातील कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. मॅडम सही पर एक घालून हा, नाही पहिला ऑप्शन काय की एक कितवं होतं हे 11वं एक्झाम्पल. हा पहिला ऑप्शन आहे त्याचा 1067 गुणाकार थांबा ऑप्शन वरनं जावं. पहिला आहे तिसरा आहे 3 आणि चौथा आहे 291. बोला काय सांगितलं होतं त्यांनी काय करायचं आहे 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या सांगा. सांग विराज सांग सर्वात मोठी मूळ संख्या सांग कोणती 97. बरं आणि दुसरं काय सांगितलं होतं सर्वात लहान विषम मूळ संख्या. विषम मूळ संख्या कोणती सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती 2 11 प्रश्न वाचायला तेवढ्यासाठी हा तिथं दिला असता ना 1 अंकी त्यांनी 2 अंकी ही दोन्हीला पण लागू होते त्याच्यामुळे किती आलं 11 यांच्या गुणाकारातून मिळणाऱ्या मग यांचा गुणाकार किती आला 1177 आणि 1067 11 90 99 99 आणि 7 किती झाले 106. ऑप्शन 2 बरं 1067 आलं का त्यांच्या गुणाकाराला कुणी भाग जाणार नाही असं म्हटले बरोबर का. मग कुणी भाग जाणार नाही बघा एक न जाऊ शकतो 2 न नाही जाणार का 6 आणि 1 7 7 आणि 7 मॅडम ती समसंख्या आहे ती विषम संख्या आहे होय की 3 न जाणार नाही 3 न 7 झालं 3 न जातोय 3 न जात नाही मॅडम 3 न जात नाही कसोटीला वापरणार मग जातच नाही 3 ची कसोटी काय आहे 3 ची सर्व संख्यांची बेरीज मग किती झाले 7 आणि 7 14 झाले ना. मग कोणत्या संख्येला निशेष भाग जात नाही 3 न जात नाही की कुठलं सांगितलं नाही सुरुवातीला सांगितलं की 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांच्या गुणाकारातून मिळणाऱ्या संख्येला पर्यायातील कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. बघा तिने जातोय का नाही बघा नाही तर मग 1 अंकी घेऊ. त्यांनी मेन्शन नाही केलेलं खरं करायला पाहिजे होतं पण केलेलं नाही. ठीक आहे असू दे सर्वात लहान सांगितले तर मग 1 अंकी घ्यायचे का 2 अंकी असं सांगितलं नाही ना पुढे. बरं एकदा ऐका कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही असं विचारलंय बरोबर का.
1 ने तर जातोय, 6 ने जातोय का बघा बरं. नाही ना जात. मॅडम हा नाही एक अंकीच मॅडम एक अंकीच आहे आणि एक अंकी असल्यावर काय येते एक अंकी असल्यावर येते. एक अंकी असल्यावर 291 येते मग 291 न पण बघ जाते 3 न पण जाते आणि 1 न पण जाते आणि 6 राहते मॅडम 6 राहतोय. मग एक अंकी घेऊन बघा. हे पण करा, ते दोन्ही पण ठेवा खरं. 97 गुणिले 2 केलं तर किती आलं? 97 गुणिले 3 मॅडम. सगळ्यात लहान विषम मूळ संख्या सांगितली, सम नाहीये त्याच्यामुळे हा विषम. 3 7 21 ह्याच्या गेला 2 291 ला तर 291 ला भाग जाणारच. परत हे कसं वापरा, 3 न पण जातो 3 न जातोय, 11 12 3 न पण जातोय, 1 न पण जातोय, मग जाणार नाही कोणी फक्त 6. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 6 म्हणजे हे कॅन्सल करा. थोडं 97 गुणिले 3 करा. ते वर सांगितल्यामुळे 2 अंकी असं कोणतं वापरायचं हे नाही पटकन लक्षात आलं ना. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या. 1 अंकी सांगितलं नाही किंवा काहीच मेन्शन केलेलं नाही. आधी पण लई गणताना असं झाले 2 अंकी एकदाच म्हणते पुढे हा पुढे देताना मग 1 अंकी वापरायचे असते. असू देत ते, नाहीतर हे दोन्हीपैकी करून बघायचं. असं पण हे आपण 2 अंकीनं बघितलं होतं तेव्हा कळालंच ना की सगळ्यांनीच हे होत होतं. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ तो पर्याय नसणारच आहे. आणि जर तिथं 2 पर्याय आले असते तर पुढे सांगितलं असतं ना यापैकी 2 पर्याय अचूक, असं सांगितलं असतं की 2 पर्याय निवडा असं. 2 पर्याय निवडा नाही तर 1 2 व 3 निवडा असं तर काय तर सांगितलं असतं. मग काय नाही सांगितलं याचा अर्थ तोच असणार आहे. चला पुढचं घ्या. आता बघा पुढच्या प्रश्नात. सर्वात लहान 2 अंकी विषम, सर्वात लहान 2 अंकी, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, 2 अंकी मूळ संख्या यांचा गुणाकार किती? कार्तिक सांग. सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त 15 मॅडम. विषम संयुक्त 15 विषम संयुक्त 15 12 नाही येणार कारण 12 सम झाली ना. समाई पण संयुक्त आहे. हा 11 ही काय आहे? विषम आहे बरोबर, पण ती मूळ आहे. आपल्याला तर कसली पाहिजे? संयुक्त पाहिजे. म्हणजे कोणती येणार? सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त 15 आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती? 97. त्यांचं काय करायचं? 1450 मॅडम. 1450 ऑप्शन मध्येच नाही मॅडम 1355 चुकलं. 97 गुणिले 15 ना मॅडम. होय तेच करायला लागणार की सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त विचारले ना. मग विषम संयुक्त म्हटलं सर्वात लहान 1455 बरोबर आहे. 1455 मग थोडक्यात नंतर सांगितलं मॅडम. 3 होय होय होय. पण पटपट सोडवाय जेवढ्या स्पीड मध्ये होईल तेवढं. आलं काय? 1455 दुप्पट आहे का नाही हा. मग ते 3 गुणिले 10 होते 97 म्हणजे ते केलं 3 गुणिले आणि 1 शून्य दिला आणि त्याला भागिले 15 मॅडम. अजून 3 गणित ब्रेड आहे. चला पुढचं घ्या. तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी मोठी मूळ संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी मोठी मूळ संख्या यांच्या फरकातून मिळणारी संख्या, यांच्या फरकातून मिळणारी संख्या, यांच्या फरकातून मिळणारी संख्या पुढील संख्येचा वर्ग आहे. कितवं एक्झाम्पल आहे आता हे? 13 बघा. 13. चला
तीन अंकी मोठे मोजून करून 191 का? नाही मोठ्यात मोठे 191 कशी येणार अजून पुढे आहेत की बाळा 1000च्या घरापर्यंत जायचं ना 999 पर्यंत 3 अंकी संख्या येते मग त्याच्यातून शोधायची कोणती येऊ शकते त्याचे ऑप्शन्स घ्या की पहिला फरकातून मिळणारी पुढील संख्येचा वर्ग आहे ऑप्शन घ्या 3 30 11 9 3 30 11 9 3 30 11 9 प्रश्न कळालाय ना सगळ्यांना चला सांगा सर्वात मोठी कसं काय करायला पाहिजे की रे? नाही कसं माहितीये 3 अंकी 997 आहे 3 अंकी तीसचाच वर्ग येणार आहे. 997 आणि किती? कुठली तरी विषमच आहे ना 990 ला 3 जाते म्हणजे 997 वजा 97 करा 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 9000 वजा 997 ही मूळ संख्या आहे. आणि 2 अंकी 97 2 अंकी 97 तोंडी सुटलं की रे 3 अंकी मोठे ऐका 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती 997 बरोबर का आणि मायनस किती करणार वजा किती करायचं 97 झालं आले किती 009 मग 900 चा वर्ग आहे 30 झाला ऑप्शन क्रमांक दुसरा कशाला सोडवत बसायचं एवढा वेळ नाही लावायचं पट 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 सोडवायचे एका 2 अंकी 200 पर्यंत आपली पहिल्यांदा करणार मी पण 200 3 अंकी आहे ना ते आणि 3 अंकी बाळा 999 पर्यंत येणार त्याच्यामुळे मोठी कोणती बघायचं 199 झालं का 14 पुढचे घ्या 1575 च्या नंतर येणारी 1575 1575 येणारी 49वी समसंख्या येणारी 49 हा लिहिते वरती संख्या 14 ना 1575 नंतर त्यानंतर 50वी समसंख्या येणारी 49वी समसंख्या 49वी समसंख्या समसंख्या व 1028 च्या मागील 17वी घ्या माझ्या सोबतच मागील 17वी समसंख्या समसंख्या यांच्यातील फरक म्हणजे तुम्हाला नुसतं वाचून येऊन चालणार नाही प्रश्नाचा अर्थ समजावून घ्यायचा यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे आधी नुसतं 2 वेळा येत होता 3 यायला हा 3 नंबर नव्हता आता 3 4 वाक्य पहिलं तसं नव्हतं ना आता तुम्हाला समजावून घेतल्याशिवाय पर्यायच नाहीये चला बघा काय काय येऊ शकतं त्याच्यानंतरची 49 49 समसंख्या आणि दिला की बाळा प्रश्न मग मी सगळं सांगितलं तुम्ही काय करणार तुम्ही मला मगाशी म्हणाला होता ना जाता सम दिले विषम दिले तर मग काय करायचं असं मगाशी विचारलं होतं नाही मग आता आला की प्रश्न तुमच्या समोरच कर 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 मॅम करा करा बोला आणि 689 रॉंग चला मॅडम 28 छान हा 28 28 आलं करेक्ट मॅडम 28 28 वर किती?
784. मग ऐका 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या. मग अशीच मी सूत्र सांगितलं होतं की काय होतं, हा दिलेली संख्या म्हणजे 1575. आधी काय करायचं, विचारलेली म्हणजे 49 गुणिले 2. हा हे कशासाठी होतं, फक्त पहिले दोन्ही पण विषम विषम असले किंवा हा दोन्ही समसम किंवा दोन्ही विषम विषम असलं तर ए बाळा लक्ष दे रे मुला, लक्ष दे की उतरायचं कुठं चाललंय पहिला. हे मगाशी काय सांगितलं होतं, नंतर येणारी म्हणजे दोन्ही समसम असले किंवा विषम विषम असलं तर आपण काय करतोय, 1500 दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या गुणिले 2. आता काय आहे, 1575 सम आहे का विषम आहे, विषम. मग एक विषम आणि तुम्हाला येणारी कुठली विचारल्या, सम विचारल्या आणि नंतर आहे म्हणून आपण 1575 अधिक 49 गुणिले 2 वजा 1 करायचं. आधी विचारलंस तर वजा केलं असतं. म्हणजे 2 वेगवेगळी असली तर वजा 1 करायचं. हा 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 वजा 1 करायचं. मग किती आलं सांगा, 1575 अधिक 49 गुणिले 2 म्हणजे 98. 98 वजा 1 म्हणजे किती झाला, 97. बरोबर का. मग 97 ह्या दोघांची बेरीज करा किती इथे बघा. हा करा करा करा. 7 आणि 5 12, हातच्या गेला 1, 9 1 10 7 17 6 आणि 1. बरोबर का. 1672 आली. आता काय विचारलंय परत, 1672 वजा 1. ऐका 1028 च्या मागील 17वी समसंख्या म्हणजेच काय करायचं, दिलेली संख्या 1028 मागील म्हणलंय म्हणून वजा करा. आणि 1028 सम आहे का विषम आहे, सम आहे. 70 सम आहे का विषम आहे, सम आहे. मग इथं फक्त काय करायचं, 70 गुणिले 2 करायचं, वजा 1 करायचं का नाही. आणि वजा काय केलं सांगितलं, मागे लाईन म्हणून. मग किती आलं बघा, 1048 वजा 7 दूनी 14 140. बोला किती येणार सांगा. 8 न 0 8 88. किती 88. निश्चित करून बघा किती करा. वजा म्हणजे तुमच्या हातात आहे, करा तुम्ही. हा? किती 888 करा 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 पटकन करा. किती बेरीज 888. त्याने काय म्हणाले सांगा मला, की 828 आलं, हे 1672 आलं. काय करायचं, फरक, वजा फरक म्हणजेच काय करायचा, वजाबाकी. कोणाची कोणाची 1672 वजा 888. चला करा वजाबाकी. 784 नक्की ना. मग 784 कोणाचा वर्ग आहे, 28. हे बाळा लक्ष दे रे. हा कितीचा वर्ग आहे, 28 चा वर्ग बरोबर किती, 784. म्हणजेच ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे, 28. आलं का लक्षात. सोडवा जमेल का. मगाशी तुम्ही म्हणाले होतं ना मॅडम, एक सम असल्यावर काय करायचं, विषम. कळालं का आता, एक सम आणि एक विषम असल्यावर काय करायचं असतं आणि दोन्ही समसम असल्यावर काय करायचं. आता इथं दोन्ही पण कव्हर होते बघा. नंतर विचारलं म्हणून प्लस केलं आणि अगोदर विचारलं होतं म्हणून वजा केलं. आणि इथं एक सम आणि एक विषम होतं म्हणून आपण वजा 1. आणि इथं काय होतं, दोन्ही सम होतं. आलं का. एकाच ह्याच्यात 3 प्रश्न सुटले का. सोडवा घ्या. आता नीट व्यवस्थित नोट करून घ्या, गडबड करू नका. विचार करून सोडवायचं. बाळानं वाचायला तर सगळ्यांनाच येतं, पण हे असं वाचणं खूप गरजेचं आहे. प्रश्नाचं आकलन व्हायला हवं. हा, देणार आहे की. आता हे बघू कुणाला किती मिनिटात सुटते. देणार की आता पुढचं. हे झालंय का सगळ्यांचं, बोर्डवरचं झालं ना. असलं म्हणजे विचार करायचा. थोडाफार फरक असणार की, सगळी कशी सेम असतील ना, पण तुम्हाला शिकवलेल्या ह्याच्यावरती सुटू शकेल अशा पद्धतीचं. घ्या किती वय आता, 14 15 घ्या. माझ्यासोबतच सांगते तसंच. 1224 नंतर येणारी 1224 नंतर येणारी 1224 नंतर येणारी 27वी समसंख्या 27वी समसंख्या व असं 1 मिनिट. 27वी समसंख्या व 195च्या अगोदरची व 195च्या अगोदरची 195च्या अगोदरची 52वी विषम संख्या 52वी विषम संख्या
52वी विषम संख्या यांच्या बेरजेतून मिळणारी यांच्या बेरजेतून मिळणारी यांच्या बेरजेतून मिळणारी संख्या संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा वर्ग आहे. आता मी ऑप्शन राहू देत द्यायचं. कोणत्या संख्येचा वर्ग आहे तुम्ही डायरेक्ट मला सांगा. कोणत्या संख्येचा वर्ग आहे. बघा बरोबर आहे का. 1224 नंतर येणारी 27वी समसंख्या आणि 195च्या अगोदरची 52वी विषम संख्या यांच्या बेरजेतून मिळणारी संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा वर्ग आहे. चला ट्राय करा. नाही जमलं चला बाबू. 995 अगोदरची म्हणजे मागील ना. होय अगोदरची म्हणजे पाठीमागचीच की.